मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सीईटीचा फॉर्म तिसऱ्यांदा एक्सटेंड झालाय. पण ही गुड न्यूज नाहीये, कारण खूप स्टुडंट्स एक सिरियस मिस्टेक करतात. आणि जर तुम्ही देखील ऑलरेडी फॉर्म भरलाय, तुमचा भरायचा राहिलाय, तर हा व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का, हे आपण पाहणार आहोत. त्यासोबतच एक्झाम जवळ आली आहे, त्याचा एक्झामचा सिलेबस, पेपर पॅटर्न आणि एक्सटेन्शन डेट ही काय असणार आहे, या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आपल्या एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आणि एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा असेल, तर आपला क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाइज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स, फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप, या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2,999 रुपयामध्ये मिळणार आहेत. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी, सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामचे देखील कोर्सेस आहेत. सो तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करू शकता. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात एक्झामची. तुम्ही इलिजिबल आहात का ते नाही. आता नॅशनॅलिटी, तुम्ही इंडियन नॅशनल्स असला पाहिजेत. एज लिमिट काय आहे, तर तुमचं एज हे ऍटलिस्ट 17 वर्ष असलं पाहिजे आणि 35 वर्षाच्या कमी असलं पाहिजे. म्हणजे 17 ते 35 या वर्षापर्यंत तुमचं एज असू शकतं. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, तर तुमच्यासाठी एज एज रिलॅक्सेशन आहे, विच इज 40 इयर्स. त्यानंतर आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया. तो काय असेल, 10+12 झाली म्हणजे 12 तुमची कंप्लीट झाली पाहिजे फ्रॉम पीसीबी ग्रुप. आणि इंग्लिश मिनिमम 45% इथे क्रायटेरिया आहे पीसीबी ग्रुप फॉर जनरल कॅन्डिडेट्स. आणि रिझर्व कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल तर 40% क्रायटेरिया आहे. ओके. आता ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया कळाला. त्यानंतर आपण पाहूयात एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न काय आहे, पहिल्यांदा 5 सब्जेक्टमध्ये ही एक्झाम डिवाइड केली जाते. फर्स्ट इज फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश अँड नर्सिंग ॲप्टिट्यूड. प्रत्येक सब्जेक्टचे 20-20 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. म्हणजे टोटल प्रत्येक सब्जेक्टसाठी आपल्याला 20 मार्क असतात. आणि टोटल 100 प्रश्न, 100 मार्कांचा हा पेपर असतो. आता मित्रांनो, आपण फर्स्ट ऑफ ऑल रिअल रिझन्स या सगळ्या गोष्टी पाहूयात, की ऍप्लिकेशन फॉर्मची डेट का एक्सटेंड होतीये, कोणती मिस्टेक विद्यार्थी करतात. पण त्याआधी आपण एक्सटेन्शनची ऑफिशियल नोटीस पाहूयात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला महाराष्ट्र सीईटी सेलवरती जायचंय. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा, इथे 5 सेकंड नंबरवर नर्सिंग सीईटीची नोटीस दिसतीये. सो ती ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे नोटीस दिसेल तुम्हाला, एमएच नर्सिंग सीईटी 2026. ही नोटीस नंबर 4 आहे. आता इथे आपल्याला एक्सटेन्शन डेट दिली आहे 31/3/2026 टू 4/4/2026, म्हणजे 4 एप्रिल पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म हा फिल करता येणार आहे. इथे परत एक नोटीस दिली आहे की द ऍप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. तुमची पेमेंट कंप्लीट झाल्याशिवाय तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही. सो पेमेंट कंप्लीट झाली आहे का हे नक्कीच चेक करा. आता आपल्याला टेंटेटिव्ह डेट्स तर एक्झामची माहिती आहे, 6/5/2026 ते 7/5/2026 ही असेल एक्सटेन्शन डेट. आणि एक महत्वाची नोट दिली आहे आपल्या सीईटी सेलने, की नो फर्दर एक्सटेन्शन फॉर रजिस्ट्रेशन विल बी ग्रँटेड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. ऑल द ऍप्लिकेंट्स मस्ट कम्प्लीट द रजिस्ट्रेशन प्रोसेस विदिन द स्टिप्युलेटेड डेडलाईन. जी डेडलाईन दिली आहे म्हणजे 4 एप्रिल पर्यंत आपल्याला पेमेंट करून फॉर्म हा सबमिट करायचा आहे. आता मित्रांनो, पाहूयात एक्झॅक्टली मुलं मिस्टेक काय करतात. त्यासोबत बऱ्याचशा गोष्टी आहेत. रिअल रिझन काय, एक्सटेन्शन का होतं, तर अजून एक्झामचा अवेअरनेस नसल्यामुळे अजून मुलांनी फॉर्म भरलेलाच नाहीये. आता मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटीची एक्झाम कशासाठी असते, जर तुम्हाला नर्सिंग फील्डमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटीचा फॉर्म हा कंपल्सरी फिल करावा लागतो. आणि तुम्हाला नीट किंवा बीसीईटी वरून तुम्हाला नर्सिंगसाठी ऍडमिशन घेता येत नाही. नेक्स्ट आहे रॉंग फॉर्म फिलिंग. आपण फॉर्म चुकीचा फिल करतो, नावात किंवा कशात तरी चुकी असती. एक्झॅक्टली कोणत्या चुका करतो ते देखील पाहूया. अजून एक गोष्ट, टेक्निकल इश्यूज असतात. बरेचशा विद्यार्थ्यांना घरी फॉर्म भरायला जातात आणि टेक्निकल इश्यूज येतात, किंवा नंबर चुकीचा असतो, असं काहीतरी इश्यू येतो आणि त्यांचा फॉर्म राहून जातो. त्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे आपल्याला थर्ड एक्सटेन्शन, फोर्थ एक्सटेन्शन मिळालेलं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी मिस्टेक कोणती आहे, स्टुडंट्स आर नॉट व्हेरीफाईंग देअर फॉर्म्स. स्टुडंट्स हे त्यांचे फॉर्म्स हे नीट व्हेरीफाय करत नाहीत. एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या मिस्टेक्स असतात ते आपण पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल, रॉंग डिटेल्स, नाव, कॅटेगरी, मार्क्स, असा छोटासा एरर जरी असला, पण फ्युचरमध्ये तो छोटासा एरर प्रॉब्लेम करू शकतो. त्यामुळे रॉंग डिटेल्स फिल नका करू. एकदा फॉर्म फिल केल्यानंतर तो 2 ते 3 वेळा क्रॉस चेक करा. नेक्स्ट आहे फोटो अँड सिग्नेचर इश्यूज.
ब्लर फोटो किंवा रॉंग साईज हे डायरेक्ट रिजेक्शनला जातं. त्याच्यामुळे या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. नो कन्फर्मेशन. फॉर्म सबमिट केल्यावर कन्फर्मेशन पेज डाउनलोड केले का? नसेल केलं तर तुमच्याकडे प्रूफ नाहीये, आत्ताच डाउनलोड करा. त्यानंतर पेमेंट इनकम्प्लीट. आता मित्रांनो, तुमची पेमेंट ही कम्प्लीट झाली आहे का हे पहा. ऍप्लिकेशन फॉर्मची PDF काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे एक प्रूफ पण राहील आणि एक मनाला समाधान पण राहतं की तुमचा फॉर्म हा कम्प्लीट झालेला आहे. सो पेमेंट कम्प्लीट झाली आहे का ही देखील माहिती करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता या एक्सटेन्शनचा कोण फायदा घेऊ शकता? हु स्टुडंट्स नॉट फिल फॉर्म, ज्याने फॉर्म भरलेलाच नाहीये. सेकंड, ज्याने मिस्टेक केली आहे. आणि थर्ड, ज्यांना डाऊट्स आहेत, ज्यांनी मिस्टेक्स केले, ज्यांना चुका सुधारायच्या. ओके. आता रिलॅक्स कोणी राहायला नाही पाहिजे. ऑलरेडी फिल म्हणजे तुम्ही जर आधीच फॉर्म फिल केला असेल तरी तुम्ही रिलॅक्स राहू नका. एकदा लॉग इन करून सगळं व्हेरीफाय करा. अज्युम करू नका की सगळं करेक्टच असेल. त्याच्यासोबतच आता मित्रांनो, अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की कदाचित तुम्हाला वाटेल की हे लास्ट एक्सटेन्शन नाहीये, एक्सटेन्शन पुढे जाऊ शकतं, पण असं अजिबात नाही. हे लास्ट एक्सटेन्शन आहे. फोर्थ एक्सटेन्शन येईल असं अजिबात करायचं नाही आपल्याला, की रिस्क तुमच्यासाठीच मग वाढेल. त्याच्यामुळे आत्ताच फॉर्म हा फिल करा. आता तुमची नेक्स्ट स्टेप काय असली पाहिजे? ऍक्शन स्टेप ज्याला आपण म्हणतो. तर फॉर्म मध्ये लॉग इन करा, ऍप्लिकेशन तुमचं अकाउंट लॉग इन करा, त्याच्यानंतर फॉर्म चेक करा आणि कन्फर्मेशन साठी ऍप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करून ठेवा. आता मित्रांनो, आपण या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो नक्कीच जॉईन करा. तो जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95+% नक्कीच पडतील. एक्झामच्या आधी आपण कम्प्लीट सिलेबस कव्हर करणार आहोत. सो आत्ताच कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. एक्झामला खूप कमी दिवस राहिलेत आणि तुमचं जे टॉप कॉलेजचं स्वप्न आहे ते आपल्याला सोबत पूर्ण करायचं आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि अशाच वेगवेगळ्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण PCM, PCB, CET, नर्सिंग CET, JEE नीट अशा वेगवेगळ्या एक्झामवरती वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. सो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.